भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केलेला दिसत आहे। त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे। अनेकांनी भेटून त्यांच्याशी चर्चाही केली। त्यात माजी आमदार, विद्यमान आमदार आणि इतर मातब्बर नेत्यांचा समावेश आहे। अनेक बड्या पक्षातील लोकही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढण्यास तयार आहेत। मनोज जरांगे यांच्याकडे आतापर्यंत 800 इच्छुकांनी अर्ज दिलेत। या सर्वांना आमदार व्हायचे। मनोज जरांगे पाटील यांनीच हा आकडा जाहीर केलाय। या आकड्यावरून मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता किती आहे हे दिसून येतंय। मनोज जरांगे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे। आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे। सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केलेत। या सर्व अर्जांची छाननी होईल। तज्ञांची समिती ही काम करेल। पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत, तर मराठवाडा, विदर्भातूनही चांगला प्रतिसाद मिळालाय। पण कोकण आणि मुंबई विभागातून कमी अर्ज आलेत। अर्ज येतच आहेत, त्यामुळे इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची तारीख वाढवायची की नाही हे ठरवायचं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।